नमस्कार सर्वांना. तर आज श्रावणातल्या पहिल्या सोमवाराची तयारी चाललेली होती. तर श्रावणातला पहिला सोमवार म्हटल्यानंतर शंकराच्या पिंडीची छान अशी पूजा वगैरे करायची म्हणून इथं तर रांगोळी काढून घेतली, म्हणजे खाली स्वस्तिक काढून घेतलं चौरंगाच्या खाली. त्यावर मग चौरंग ठेवला, चौरंगावर पांढरशुभ्र वस्त्र अंतरले, त्यावर तामण वगैरे ठेवून घेतलं आणि पूजेची इथं सगळी तयारी करून घेतलेली आहे. याच्यामध्ये दूध, पाणी, भस्म वगैरे, फुलं, हार, बेलपत्र या सगळ्या गोष्टी घेतल्या, रुद्रयंत्र, पर त्याचबरोबर रुद्राक्षाची माळ वगैरे. सगळ्यात पहिल्यांदा दीप प्रज्वलन करून घेतलं आणि गणपतींना अथर्व शीर्ष म्हणत किंवा ओम ग गणपती 11 वेळा मंत्र जाप करत अभिषेक केलेला आहे. त्याचबरोबर इथे गणपतीची स्थापना केली, त्यांनाही गंधपुष्प वगैरे लावून धूप दीप दाखवलेला आहे. त्याचबरोबर आता इथे रुद्रयंत्राची स्थापना करायची आहे, म्हणजे रुद्रयंत्र ठेवायचं आहे. त्यासाठीही त्यांना रुद्रयंत्रावरही दुधाचा अभिषेक करून घेतले, त्याचबरोबर पाण्याचा अभिषेक करून घेतलेला आहे आणि रुद्रयंत्राला चंदन लावलेलं आहे, त्याचबरोबर पुष्प वाहिलेलं आहे आणि त्यावर रुद्राक्षाच्या माळ अशी घडी करून ठेवून दिलेली आहे व्यवस्थित अशी. त्याचबरोबर भस्मही लावलेला आहे आणि त्यानंतर जो अभिषेक करायचा आहे तो शिवपिंडीचा असं सगळ्यात पहिल्यांदा मी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत अभिषेक केलेला आहे. त्याचबरोबर पाण्यानेही अभिषेक करून घेतलेला आहे आणि मुलांकडूनही आजच्या दिवसामध्ये अभिषेक करून घेतलेला आहे, कारण आज श्रावणातला पहिला सोमवार आहे. आपल्याबरोबरच मुलांच्याही हातून सेवा घडावी या उद्देशाने मुलांकडूनही करून घेतलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा स्वराजने अभिषेक केलेला आहे. त्याच्यानंतर हिंदवीचं चाललेलं पाठी बघायचं कसा करतो तो अभिषेक, आणि तसंच तिनेही अभिषेक केलेला आहे छान असा. त्यानंतर आजची शिवामुठी तांदूळ आहे, तर तांदूळ एका साईडला घेऊन ठेवलेले. त्याचबरोबर पूजेची सगळी मांडणी करून घेतली यांचा अभिषेक होईपर्यंत. आणि त्यानंतर मी हिंदवीला पाण्यानेही अभिषेक करायला लावलेला आहे. पाण्याने अभिषेक वगैरे झाला त्यानंतर शिवपिंड स्वच्छ अशी धुवून पुसून घेतलेली आहे आणि शिवपिंडीवर छान असं भस्माने 3 रेषा ओढून त्याच्यामध्ये चंदन वगैरे लावलेले पाहू शकता कसं दिसतं आहे. आणि त्यानंतर शिवामूठ वाहिलेली आहे. शिवामूठ वाहताना काय म्हणायचं याचा व्हिडिओ आपला गेल्या वर्षीचा आहे, तो जाऊन त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, ती जाऊन नक्की चेकआउट करा. त्यानंतर बेलपत्र वगैरे वाहिलेलं आहे आणि मुलांकडूनही बेलपत्र वाहून घेतलं. त्यानंतर गळती ठेवली, कारण कमीत कमी अर्धा दिवस तरी गळतीने पाणी शंकराच्या पिंडीवर पडावं यासाठी मी गळतीमध्ये पाणी ओतून ठेवलेले आहे. अशा प्रकारे ही मांडणी सर्व करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर शिवलीला अमृतचं पारायण करणार असेल तर शिवलीला अमृतासाठीही वेगळा असा पाठ ठेवून त्याचं पुस्तक वगैरे आहे ते पोथी ठेवून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ झालेला आहे. कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा.